मित्रांनो, तुम्हाला युनियन बँक ऑफ इंडियामध्ये काम करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. इथे जागा सुद्धा भरपूर आहेत. टोटल 1865 जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या माझी भरती या यूट्यूब चॅनलवर. पुढे जाण्याच्या अगोदर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढील कोणतीही भरतीची अपडेट तुमच्याने मिस होणार नाही. मित्रांनो, बँकेचा अनुभव हा पुढे खूप कामी येतो. कुठेही जा, तुम्हाला सर्वप्रथम एक्सपिरियन्स विचारला जातो. युनियन बँक ऑफ इंडिया, ज्याचं की मुख्यालय हे मुंबईला आहे, याच बँकेत अप्रेंटिस पदासाठी भरती आलेली आहे. फॉर्म भरण्यासाठी सुरुवात ही 29 एप्रिल 2026 पासून झालेली आहे व याची लास्ट डेट हे 19 मे 2026 आहे. टेंटेटिव्ह एक्झामिनेशन यांनी मे जून दिलेला आहे, म्हणजे जूनच्या आसपास ही एक्झामिनेशन होणार आहे. हा फॉर्म अप्लाय कुठे करायचे तर कॅन्डिडेट आर रिक्वेस्टेड टू अप्लाय ऑनलाईन थ्रू unionbankofindia.bank.in/recruitment/ASPX किंवा मग beep.bfsi.com/candidate-register/mkt या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन फॉर्मसाठी अप्लाय करायचं आहे. जागा बघा, या विविध राज्यांकरिता जागा आहेत. आपण जसं की पाहिलं, टोटल 1865 जागा आहेत. यापैकी महाराष्ट्राला 196 जागा आहेत. मित्रांनो, जागा या भरपूर आहेत, त्यामुळे तुम्ही हा फॉर्म नक्कीच भरा. आता यासाठी वयोमर्यादा काय आहे तर मिनिमम तुमचं 20 वर्ष वय पाहिजे आणि मॅक्सिमम तुमचं 28 वर्ष वय पाहिजे 1 एप्रिल 2026 पर्यंत. जर तुम्ही ओपन म्हणजे अनरिझर्व्ड कॅटेगरी, जनरल कॅटेगरी किंवा मग EWS चे विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी मॅक्सिमम वय हे 28 वर्ष आहे. आणि समजा SC ST चा जर विद्यार्थी आहे तर एक्स्ट्रा 5 वर्ष म्हणजेच 33 वर्षापर्यंत SC ST चा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो आणि OBC चा विद्यार्थी 31 वर्षापर्यंत हा फॉर्म भरू शकतो. PWBD चा जर विद्यार्थी असेल व तो ओपन मधून असेल किंवा मग EWS मधून असेल तर 10 वर्ष रिलॅक्सेशन म्हणजे तो 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो. व जर तो OBC चा असेल तर 13 वर्षापर्यंत रिलॅक्सेशन आहे, म्हणजे 41 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो. व जर SC ST चा विद्यार्थी असेल तर 15 वर्ष रिलॅक्सेशन म्हणजे तो वयाच्या 43 वर्षापर्यंत हा फॉर्म भरू शकतो. आता याची सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, सिलेक्शन कसं होणार आहे तर तुमच्यासाठी 5 टेस्ट असतील. एक्झामिनेशन एकच होईल. यामध्ये सब्जेक्ट 5 असतील. जनरल फायनान्शियल अवेअरनेस 20 प्रश्न असतील 20 मार्कांसाठी. जनरल इंग्लिश 20 प्रश्न असतील 20 मार्कांसाठी. क्वांटिटेटिव्ह अँड रिजनिंग ॲप्टिट्यूड 20 प्रश्न असतील 20 मार्कांसाठी. कम्प्युटर अँड सब्जेक्ट नॉलेज 20 प्रश्न असतील 20 मार्कांसाठी. युनियन बँक ऑफ इंडिया प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस याकरिता 20 क्वेश्चन असतील 20 मार्कांसाठी. टोटल प्रश्न झाले 100 व मार्क झाले 100. जे यांनी हा जे 5वा सब्जेक्ट विचारलेला आहे युनियन बँक ऑफ इंडिया प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस, यामध्ये बघा काय आहे तर सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट, सॅलरी अकाउंट, टर्म डिपॉझिट, युनियन इज या सर्व बाबींचा समावेश होणार आहे. वेळ याकरिता, या एक्झामिनेशन करिता 60 मिनिटे वेळ असणार आहे. 100 प्रश्न 100 मार्क्स वेळ यासाठी 60 मिनिटे 1 तास. ठीक आहे. आता इथे पास झाल्यानंतर एक तुमची प्रोफिशियन्सी टेस्ट घेतली जाईल, लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. आपण महाराष्ट्रातून फॉर्म भरणार आहोत ऑब्विसली, त्यामुळे आपली ही टेस्ट मराठीत होणार आहे. मेन एक्झामिनेशन फोकस आहे तुमचं रिटर्न किंवा मग ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन जे आहेत कम्प्युटर बेस्ड त्यावरच असणार आहे. ही लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट फार इझी असते, फार सोपी असते. ओके. आता हे अप्रेंटिस आहे, तसं मग यासाठी तुम्हाला स्टायफंड भेटतं. तर स्टायफंड हे अप्रेंटिस आहे 1 वर्षाकरिता. तुम्हाला जर समजा रुरल किंवा मग सेमी अर्बनमध्ये जर तुमची पोस्टिंग झाली तर तुम्हाला 15,000 महिना भेटेल. अर्बनमध्ये झाली तर 18,000 भेटेल. जर मेट्रो सिटीजमध्ये झालं जसं की मुंबई वगैरे तर 20,000 रुपये तुम्हाला महिना भेटणार आहे, म्हणजे सॅलरी भेटणार आहे. हाऊ टू अप्लाय हे आपण अगोदरच पाहिलं. या 2 वेबसाईटला जायचं आहे, इथे व्हिजिट करायचं आहे, इथेनच फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.